ठाण्यात नरेश म्हस्के विरुद्ध आता राजन विचारे अशी लढत पाहावयास मिळणार आहे। आता सध्या शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक अशी लढत ठाण्यामध्ये काहीशी दिसते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ठाण्याची ओळख आहे। तर ठाण्यातून आता कुणाल भोईटे हे जोडले गेलेले आहेत। कुणाल, आता सध्या ठाण्यात कसं वातावरण आहे? मतदानाला सुरुवात झाली आहे। प्रज्ञा, लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आज ठाण्यामध्ये साजरा होतोय। 5व्या टप्प्यातलं शेवटचं मतदान हे ठाण्यामध्ये पार पडणार आहे आणि ठाण्यातील जे नागरिक आहेत, सकाळी 7 वाजल्यापासून मी आता हिरानंदानी या ठिकाणी आहे आणि आपण पाहतोय की मोठी रांग जी आहे ती मतदानासाठी आलेली आहे आणि आपण पाहतोय की ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्येष्ठ नागरिकांसोबत तरुण देखील या ठिकाणी मतदानासाठी पोहोचलेले आहेत। आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सर्वच नागरिक जे आहेत ते आपापल्या जे मतदान केंद्र आहेत त्या मतदान केंद्रावरती पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीतच पाहायचं झालं तर ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासनाकडून प्रत्येक नागरिकांना मतदानासाठी जे आवाहन आहे ते करण्यात आलं होतं आणि या आवाहनानंतर 7 वाजल्यापासूनच ही गर्दी जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते। मोठी रांग जी आहे ती मोठी रांग या ठिकाणी या हिरानंदानी मतदान केंद्रावरती होताना पाहायला मिळते। हिरानंदानी हा जो प्रभाग आहे हा मोठा प्रभाग मानला जातो आणि याच प्रभागातील ही नागरिकांची गर्दी जी आपण पाहतोय, काही नागरिक जे आहेत ते मॉर्निंग वॉक करून देखील थेट मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेले आहेत। ठाण्यामध्ये एकंदरीत प्रज्ञा पाहायचं झालं तर एक प्रतिष्ठेची लढाई आहे, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो आणि याच बालेकिल्ल्यात आज काय नेमकं मतदारांच्या मतातून मतपेटीत बंद होतंय आणि 4 जूनला काय नेमका निकाल येतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। प्रज्ञा, नक्कीच कुणाल, मतदानाच्या प्रत्येक घडामोडींवर आपली नजर असेलच। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।